कार्यक्रमाला सुरुवात करावी। या सर्वांनी या कार्यक्रमाला येण्याची कृपा करा। या कार्यक्रमाला बरेचसे लोक दुरून दुरून मंडळी आले आहे। चिमूर भागातून म्हणलं तर मासेळचे काही मंडळी आहे, तुकुमची आहे, काही मंडळी मालेवाड्याची आहे, काही चिमूरची आहे। एवढंच नाही तर शिरपूरचे काही मंडळी आहे, काही आपल्या शेगाव भागामधून बोरगावचे, महालगावचे, दादापूरचे आहे, भेंडाड्याचे आहे, चारगावचे मंडळी नाही, अनेक प्रकारची मंडळी आले आहे। तिकडून चोपनकडून मंडळी आले, मारेगावकडून, खोकदूरकडून नाही, बरेच मंडळी आहे। सर्व गावातील सर्व जिज्ञासू जीवांना एक वेळा पुन्हाची आग्रहाची विनंती, मी आमच्या भाऊंना विनंती करतो त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। त्यांचं स्वागत आमचे शामरावजी पाटील घोडमारे या, मी त्यांना विनंती करतो आमच्या भाऊंचं स्वागत करावं आहे का। त्याच प्रकारे आमचे रामदासजी भाऊ खोपरे या, रामदासजी पाटील खोपरे, मी यांना सुद्धा आग्रहाची विनंती करतो त्यांनी भाऊंचं स्वागत करावं या। त्याच प्रकारे आमचे लोखंडे मामाजी या, असेल तर या, लोखंडे मामाजी यांनी सुद्धा भाऊंचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती। हॅलो, या स्वागताबरोबरच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। हॅलो 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वांनी हात जोडा, डोळे बंद करा आणि आपण नमन म्हणूया। नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी माझा नाथा, निरसली भव दुःखवता, तत्काळ तुझ्या प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारक बोध करुणी आकाश, मुक्त केले बंधनी, तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार, इतकी कृपा करी मजवर, जीवधार करणे, बहुपकारांची तुराशी, ज्ञान बोध नित्य पाजसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडणे विनते, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु बिना कौन बतावे बात, 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 गुरु बिना कौन बतावे बात। बड़ा बिकट यमघाट, बड़ा बिकट यमघाट,
बड़ा विकट यमघाट कौन बतावेगा गुरु बिना कौन बतावेगा गुरु बिना कौन बतावेगा भांति गहरी नदिया बीच में भ्रांति गहरी नदिया बीच में अहंकार की लाट अहंकार की लाट काम क्रोध दो पर्वत ठाणे काम कर्म ठाणे लोक चोर संगार गुरु बिना कौन बतावेगा गुरु बिना कौन बतावेगा गुरु बिना कौन बतावेगा मद मत्सर की मद मत्सर की धारा बहती है मद मत्सर की धारा मद मत्सर की धारा बहत है मद मत्सर की धारा बहत है माया पवना बड़ा भार माया पवना बड़ा भार कही कबीरा सुनो भाई साधो कही कबीरा सुनो भाई कही कबीरा सुनो भाई साधो क्यों तरना यह घाट क्यों तरना यह घाट गुरु बिना कौन बतावेगा गुरु बिना कौन बतावेगा गुरु बिना कौन बतावेगा जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि 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 जय जय पांडुरंग शार्प वाढवा थोडासा आवाज वाढवा किंचित परमपूज्य सद्गुरू श्री अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आपण सर्व सद्भाविक मायबाप आपणा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। मानवतेचे महापुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या समोरील प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करतो। आज 29 तारीख आपल्या गावी सालाबादाप्रमाणे महाराजांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित होतो आणि गावातील सगळी मंडळी पाहुणे मंडळी आपण उत्साहाने या ज्ञानाचा आस्वाद घेतो।
संत कबीर त्यांच्या एका पदामध्ये लिहितात, तुम्हाला माहित आहे ते पद पाठ आहे, गुरु बिना कौन बतावे बात, बड़ा बिकट यमगाट, गुरु बिना कौन बतावे वाट. आपण सगळेजण शाळा शिकलो, तुम्ही शिकले, मी शिकलो, शाळेत गेलो ना आपण. शाळेमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला शिक्षक क ख ग घ अंग शिकवतात की नाही. पण आपल्याला तो क ख ग घ अंग काढता नाही येत, वाचताही नाही येत. गुरुजी खडू घेतात, फड्यावर लिहितात, पारे अशी एक दांडी काढायची उभी, त्याला इकडून एक गोल काढायचा कान, त्याला काय म्हणतो आपण, इकडून एक कान काढायचा आणि इकडून एक कान काढायचा, त्याला काय म्हणतात, क. नाही, अ शिकवतात, आ शिकवतात, ई शिकवते, क शिकवतात, आपल्याला माहीत नाही राहत. त्याच्यामधले काही जे विद्यार्थी आहे समोर बसणारे ते एका झटक्यात लिहून टाकते, हुशार विद्यार्थी क लवकर काढतात. काही मागं बसणारे विद्यार्थी बिचारे पाहतच राहते, कसं करायचं. गुरुजी काय करते आमचे, त्याच्याजवळ जाते, त्याच्याजवळ बसतात, त्याचा हात धरतात, अशी दांडी काढायची, असा कान काढायचा, असा कान काढायचा, याला काय म्हणते बापू, कमळाचा क, खराट्याचा ख, गणपतीचा ग, ह्या घराचा घ, अंग. कोणी शिकवलं आपल्याला हे, गुरुनी. आपल्याला बघ तो चंदी मामा आहे, बघ चंदी मामा आहे, कोणी शिकवलं, आईने, आहे की नाही. वडिलांनी हात धरला, आपल्याला नेलं, बापू ते बघ, ते बघ, ते बैल आहे, ही बंडी आहे. आपण जन्म झाल्यापासून, आपला जेव्हा जन्म होते, जन्म झाल्यानंतर जन्म देताना दाई असते, दाई ती जन्म देते, मालिश करते, नाकाला मालिश करते, कपडाला मालिश करते, पाठीला करते, पोटाला करते, हातापायाला करते, आणि टटवाई यावं म्हणून. तिथून आपल्या जीवनात गुरुची सुरुवात होते. गुरुशिवाय ह्या जगात मार्ग आहे का, नाही म्हणा. फक्त गुरुची गरज नाही म्हणा, आणि आमच्याकडे या. ज्यांना गुरुची गरज वाटत नाही त्यांनी आमच्याकडे या. आमच्याकडे भरपूर मेडिसिन आहे, कोणती कोणती औषध आहे आम्हाला देता येते. ग्रामगीतेत औषध आहे, भगवद्गीतेत औषध आहे, ज्ञानेश्वरीचे औषध आहे, एकनाथी भागवतातलं औषध आहे, भरपूर औषध आहे आमच्याकडे. फक्त या, येत नाही, नुसते बोलतेने चालले जाते. गुरुची गरज नाही, पटकन बोलते बापू. पण जन्म झाल्यापासून सांगा कोण आपल्याला शिकवते, ओ आ ई ई बापू चंदिमा, चांदोबा चांदोबा भागलास का, निमोनीच्या झाडामागे लपलास का, निमोनीचे झाड करवंदी, मामाचा वाडा. कोण शिकवते, मामा शिकवते, काका शिकवते. झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊ. कोण शिकवलं, आईने शिकवलं, वडिलांनी शिकवलं, शेजारच्याने शिकवलं. बाजूलाने शिकवणारे नसते तर आपण इथपर्यंत आलोच नसतो ना. क ख ग शिकवणारे, ओ आ शिकवणारे, शास्त्र ग्रंथ शिकवणारे, ज्यांनी कोणी आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी शिकवल्या ते आपले कोण, गुरु. पहिल्यांदा ज्याने दारू पाजली तो कोण, गुरु. पहिल्यांदा खर्याचे खडे चारले, घोटून देते बाकायदा तंबाखू, तुम्हाला घोटाची गरज नाही. पहिल्यांदा ज्याने घोटून दिला का नाही तो गुरु असेल, व्यसनाचा असेल, दारूचा असेल. नाही, आम्ही लहानपणी जेव्हा मांस मटण खायचो, आमचे बाबा कोंबडी कापासाठी आमच्या शेजारचे एक भाऊ होते, सुभाष भाऊ, त्याला बोलवायचे. तो पटाईत होता. तो आला, बापू म्हणे तू याला मदत करत जा. मग तो सांगे, बापू असा पंख धरायचा, असे पक खिचायचे, नाही अशी मुंडी धरायची, अशी सुरी. तो गुरुच की नाही. प्रत्येक ठिकाणी गुरुची गरज आहे. गुरुशिवाय या जगामध्ये मार्ग नाही. पण गुरु जीवनाला वळण जे देतात त्याचं नाव गुरु, आणि जीवनाचं वळण बदलवतात ते कोण, बेगुरु. नाही, जीवनाला जे वळण देत नाही, आपल्या जीवनाचं वळण जे चुकीच्या मार्गाने ढोड्यात नाल्यात घेऊन जातात ते बेगुरु, ते काही गुरु नाही आहे. जे आपल्याला जीवनामध्ये
यशस्वीतीच्या मार्गाने नेतात, कल्याणाच्या मार्गाने नेतात, त्यांचं नाव गुरु. भरपूर गुरु आहे जीवनामध्ये हो. आपल्या जीवनामध्ये काही संत आणि गुरु दोन पद आहे. संत आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या जीवनाच्या अनुभवातून, वागण्या बोलण्यातून आपल्याला दर्शन घडवते, आणि गुरु आपल्याला प्रत्यक्षात बोध देते. दोन फरक आहे संत आणि गुरु. संतांनी समाजाला बोध दिला, आपल्या वागण्यातून, जगण्यातून, जीवन जगण्यातून बोध दिला. गुरु आपल्याला प्रत्यक्ष हात धरते. असं नाही बाबा, आता आम्ही तबला शिकलो तर तबला शिकवताना असं कर, असं कर, पेटीचा सारेगम पद्धती नशा शिकवायचा आहे, असा ह्या सा हा रे ग म प ध नि सा शिकवलं बोट धरून. त्याच्याशिवाय आलं का आम्हाला? मी गाणं म्हणत आहो, आमचा श्रेष्ठ तबला वाजवत आहे, आमचा अरविंद पेटी. गुरु प्रत्यक्ष कृतीतून हात धरून शिकवते, त्याचं नाव गुरु. आणि ज्यांच्याकडे पाहून पाहून शिकवायचं आहे त्याचं नाव संत. ज्यांच्या जीवनाकडे पाहून शिकायचं आहे त्यांचं नाव. फरक आहे. संत असतात ते गुरु नसतात, आणि जे गुरु असतात त्यांच्याकडे संतत्व असते, त्यांच्याकडे ममत्व, संतांकडे ममत्व आहे. पण गुरु जी आई जी असते ना, जेवण नाही करत आपण, ती काय करते माहिती आहे का? कढीवर घेते, हातात वाटी घेते, तेव्हा चिमणी चिमणी चिमणी, पाय पाय चिमणीने घास खाल्ला, पटकन टाकते घास तोंडात आपल्या. आई आपली पाय पाय एक घास चिवचा, एक घास. केलं का नाही? तुम्ही तसेच ना, मी तसेच. एक घास शिवचा काऊचा केल्याशिवाय आपण जेवलो नाही. प्रत्यक्ष कृती, प्रत्यक्ष कृती करून जे दाखवते त्याचं नाव सद्गुरू. संतांच्या वागण्या बोलण्यातून शिकायचं असते, गुरु स्वतः शिकवतात बापो. एवढा फरक आहे. नाही, संत हृदय जैसे लोणी, 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 संत हृदय जैसे लोणी. काढियले से मंथुनी, काढियले से मंथुनी, यांचा संग जरा होता, त्यांचा संग जरा होता, लाभत से शांतता, लाभत से शांतता, त्यांचा संग जरा होता, लाभत से शांतता, लाभत से शांतता, संत हृदय जैसे लोणी, संत हृदय जैसे लोणी, संत हृदय जैसे लोणी. संत हृदय म्हणजे लोणी. लोणी कसं असते? मऊ. ते कसं आहे? काढियले मंथोनी, कसं काढलं? मंथुनी नवनीता तैसे गा अनंता. मंथून काढलं ते लोणी. मंथून काढलेलं लोणी म्हणजे संतांचं हृदय. असं मंथून काढलेलं संतांचं हृदय जेव्हा सामान्य जनतेसाठी रडते, असं मंथून काढलेल्या लोण्यासारखं शरीर मन जेव्हा समाजातल्या आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या अज्ञानात फसलेल्या, अंधश्रद्धेच्या कचाट्यात फसलेल्या लोकांचे अंतःकरण पाहून जेव्हा मन द्रवते, तेव्हा गुरुचं पायरी तयार होते. त्याच्या समोरची पायरी गुरु आहे. हृदय द्रवते त्यांचं. आडकोजी महाराजांचं हृदय द्रवलं नसतं तर माणक्याचा तुकडा झाला नसता बापा. वशिष्ठ मुनीचं हृदय द्रवलं नसतं तर प्रभू रामचंद्र आज एवढे मोठे झाले नसते. संदीपनी ऋषीचं हृदय द्रवलं नसतं तर भगवान श्रीकृष्ण या जगाला, या देशाला मिळाले नसते. नारदाचं मन द्रवलं नसतं तर हनुमंतासारखे महावैराग्यवान महाबळी आपल्याला लाभले नसते. संत जेव्हा द्रवतात, संतांचं अंतःकरण जेव्हा पाजरायला लागते सामान्य माणसासाठी, तेव्हा तिथून गुरु जन्म घेतो. गुरु कोणाचा जन्म होतो?
त्या गुरुबद्दल म्हणतात गुरु बिना कौन बतावेवा बडा बिकट यमघाट. या मनुष्य जन्माच्या बिकट यमघाटामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे नेण्यासाठी आपल्याला एकच वस्तू या जगात आहे, फक्त गुरु. ज्या समाजात आपण जगत आहोत, ज्या कुटुंबात आपण जगत आहोत, ज्या परिवारात जगत आहोत, त्या परिवारातले लोक आपल्या मागे हात धुवून लागलेले आहे, ते सोडत नाही. ते आपल्याकडून पत्नीचं मन कसं आहे, मुलाचं मन कसं आहे, पतीचं मन कसं आहे. नाही, मुलाला असं वाटते का आपल्या वडिलांनी जन्मभर आपल्यासाठी काय केले पाहिजे, कष्ट, नुसते कष्ट केले पाहिजे. मुलीला असं वाटते की माझ्या वडिलाने माझं लग्न थाता माटात कर्ज काढून केलं पाहिजे. पत्नीला असं वाटते की हे घर सुंदर करण्यासाठी माझ्या नवऱ्याने कुठूनही पैसे आणले तरी चालेल, पण घर चांगलं झालं पाहिजे. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या कल्याणाचा विचार करत नाही. भाऊ बहिणी सगळे सोयरे कोणी कसली नाती होती. भाऊ बहिणी सगळे सोयरे कसली नाती होती. आली गरीबी मग ते सारे कोण कुणाचे होती. आली गरीबी मग ते सारे कोण कुणाचे होती. संकटी जे ना उपयोगी, संकटी जे ना उपयोगी, काय असे कामाचे, काय असे कामाचे. भजन करा प्रेमाचे सद्गुरु, भजन करा प्रेमाचे सद्गुरु, भजन करा प्रेमाचे. जो तो येते धनी जीवाचे, जो तो येते धनी जीवाचे, कोणी नसे कोणाचे, कोणी नसे कोणाचे. भजन करा प्रेमाचे सद्गुरु, भजन करा प्रेमाचे सद्गुरु, भजन करा प्रेमाचे. भाऊ बहिणी सगळे सोयरे कसली नाती गोत. आली गरीबी मग ते सारे कोण कुणाचे होती. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, जोपर्यंत आपली परिस्थिती चांगली आहे, तोपर्यंत आपल्या मागं सगळे लोक येते, खूप लोक राहतात. तुम्ही पहा का नाही तुमच्या जीवनामध्ये खिशामध्ये रोज 5-5 हजार ठेवा, रोज फक्त दिसू द्या. तुमच्या मागे 4-5 लोक नेहमी राहतात खिशात जर पैसे राहिले तर. आणि खिशातले पैसे संपले हे जर माहीत झालं तर एकही माणूस जवळ येत नाही. भाऊ बहिणी सगळे सोयरे कसली नाती गोती. आली गरीबी मग ते सारे कोण कुणाचे होती. संकटी जे ना उपयोगी, काय कुणी कामाचे. मग एकच कामाचं आहे, कोणता, भजन करा प्रेमाचे सद्गुरु, भजन करा. जेते येते धनी जीवाचे, आपापल्या जीवाचे धनी आहे, कोणाला कोणाची चिंता नाही आहे. कोणी नसे कोणाचे, भजन करा प्रेमाचे. आपला एकच सोबती आहे, फक्त भजन. कोणाचं भजन, सद्गुरूचं भजन. त्याच्या पलीकडे आपला दुसरा जगामध्ये कुठलाही माणूस आपल्या सोबती येऊ शकत नाही. फक्त सद्गुरूचं, गुरुचं ज्ञान येते बापो. आम्हाला असं म्हणायचं नाही की भाऊ सोडून द्या, बहीण सोडून द्या, घर सोडून द्या, दार सोडून द्या, शेतीवाडी सोडून द्या, असं म्हणायचंच नाही आहे. आम्हाला हे सांगायचं आहे, कामात लक्ष रामावरी ठेव अंतरीचे, घरी नाम घे
जप मानवा तू वाचे, तुटतील बंध सारे भवपाशे या जीवाचे. घरदार मुलं बाळ सोडायची नाही, पण आज अशी परिस्थिती आहे आपल्या जीवनाची बापाव का आपल्याला फक्त सुख पाहिजे. माझं घर, माझं दार, माझी पोरगी, माझा बंगला, माझी गडी, माझी गोडी, माझा मोबाईल, माझी टी व्ही, ह्याच्यातच आपण, माझं फ्रीज, माझ्या गाड्या, माझ्या घोड्या, माझे वावरं, याच्यातच खुश बापू आपण. स्वधर्माकडे आपलं लक्ष नाही आहे. स्वधर्म ऐसा हा आपुला, स्वरूप प्राप्त हो आपुले. आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे, 29 तारीख. माहीत आहे का तुम्हाला? बरं, संभाजी महाराज तरी माहीत आहे? कोण होते? हो, कोण होते? किती विचार करावा लागते, कोण हो संभाजी महाराज, कोण हो संभाजी महाराज. अरे, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्यासारख्या तळागाळातल्या माणसासाठी जीवन जगलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वीर मुलगा संभाजी महाराज. आजच्या दिवशी शत्रूने डोळे काढले, नख काढले, नख कातडे सोलून काढले, जीभ हासडून काढली, तुकडे केले बापो. अरे, हे एवढं सगळं कशासाठी माहीत आहे? फक्त धर्मासाठी. संभाजी महाराज म्हणे, मी ज्या धर्मात आलो तो धर्म माझा सोडणार नाही. आणि आम्ही असतो संभाजी महाराजाच्या जागी तर सोडलं पटकन. दुसरे कपडे, दुसरी माळ, दुसरा गुरु, मग पैसे, इष्टे. ते संभाजी महाराज बापा हो, त्या आसमानी सुलतानी छायाखाली त्या माणसाने आपली पत्नी, आपला मुलगा त्या औरंगजेबाच्या छावणीमध्ये असे कष्ट सहन केले. आपल्या बोटाला समजा काटा टोचला तर नखापासून डोक्यापर्यंत आग होते, सन्नकन. आणि समजा नख काढता काढता ब्लेड लागलं बोटाला तर कसं वाटते? नख काढले पेंचिसने, नख, त्या माणसाचे नख काढले, गरम गरम सरा त्याने सुई याने सळाखीने डोळे काढले, डोळे कातडे हासडून काढले, जीभ हासडली, अशा यातना दिल्या. पण त्यांच्या तोंडातून एकच शब्द, स्वधर्म. स्वधर्म ऐसा हा आपुला. माझ्या वडिलांनी ज्या स्वधर्मासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं, तो स्वधर्म मी सोडणार नाही. त्या संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. आणि उद्या काय? चैत्र, म्हणजे आपली मराठी वर्षाची सुरुवात, गुढीपाडवा, नवीन वर्ष. या वर्षापासून आपण घुगऱ्या खातो, साजुन्या करतो की नाही? नवीन कामं, तोरण बांधतो सर. पण ते तोरण बांधण्यासाठी, ते गुढीपाडवा करण्यासाठी, घरामध्ये सौख्य नांदण्यासाठी समाजामध्ये ज्या स्थैर्याची गरज होती, ते स्थैर्य देणारे महात्मे आपल्या प्राणाचं बलिदान देऊन चालले गेले. ते राहिले नाही आमच्यासाठी. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला पाहिजे कंट्रोलचं धान्य स्वस्त, पोराचं लग्न गव्हर्नमेंटनंच करायचं, मुलीच्या लग्नाचे पैसे गव्हर्नमेंटनेच द्यायचे, तिच्या डिलिव्हरीचे पैसे सरकारी दवाखान्यातून आले पाहिजे, सगळं फुकट पाहिजे. हे फुकट करता 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 आपण आपल्या मूळ गंतव्यापासून दूर होत चाललो बापू. गुरु बिना कौन बताबे वाट. गुरूंनी, संतांनी आपल्याला वाट दाखवला. बापू, तुझा धर्म, तू धर्मावर जागा. तुझा धर्म कोणता आहे? नाही, आपला धर्म कोणता आहे बापू? राष्ट्रसंत म्हणतात, स्वधर्म ऐसा हा आपुला, स्वरूप प्राप्त हो आपुले. आपल्या वेदामध्ये, उपनिषदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, भगवद्गीतेमध्ये आपल्या स्वरूपाचा उपदेश केलेला आहे. ती वाचण्याची आपल्याला वेळच नाही आहे. आपल्याला फक्त खाणे पाहिजे. भाऊ बहिणी सगळे सोय रे, कसली नाती गो, कसली नाती होती. आली गरिबी मग हे सारे, कोण कुणाचे होती. पैसा आहे तोपर्यंत काका काका, मामा मामा, बाबा बाबा म्हणते. जोपर्यंत म्हाताऱ्याच्या नावाने इस्टेट आहे तोपर्यंत म्हाताऱ्याची मस्त सोय होते. म्हाताऱ्याकडून इस्टेट लिहून घेतली का म्हाताऱ्याचे धोत्र फाटते, त्याची बन्यान फाटते, त्याला खायला मिळत नाही. आली गरिबी मग हे सारे, कोण कुणाचे होती. संकटी जे ना उपयोगी, काय तुम्ही कोणाचे. भजन करा प्रेमाचे. सद्गुरूचं भजन, प्रेमाचं भजन
आपल्या स्वरूपाचं भजन सांगितलं बाप. बडा बिकट यमगा